मी सध्या पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती उभी आहे। खरं तर या ठिकाणी एक प्रोपोलिन गॅसने भरलेला टँकर पलटी झाला आणि त्यानंतर इथून तिथून जर आपण पाहिलं तर वाहनांच्या लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला दिसतायत। खरं तर 30 ते 40 किलोमीटर पर्यंत ह्या वाहनाच्या रांगा आहेत आणि त्यामध्ये एसटी महामंडळाच्या काही बसेस इतर रांगामध्ये लागलेल्या दिसतायत। आणि जर आपण यांना विचारलं तर गेले कित्येक तास झालं हे लोक या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये अडकून आहेत। पुढच्या नाही आपण यांच्याशी संपर्क साधूया आणि यांच्याशीच विचारूया किती वेळ झाला आपण इथे थांबलेत आणि आपण इथे कधी पोहोचला होता? नमस्कार, मी प्रदीप कोमटवार, वसईचा चालक आहे मी। आणि आमची गाडी कोल्हापूर ते वसई सकाळी 8 वाजता निघालेली आहे आणि ते साधारण 2 वाजता आमची गाडी आलेली आहे। आणि त्याच्यानंतर 2 वाजल्यापासून आता संध्याकाळी 6 वाजलेत तरी पण गाडी काय जागेवर 1 इंच बी हललेली नाही। ट्रॅफिक पूर्णपणे जाम आहे आणि रस्त्यात जे गॅसचं टँकर पलटी झालेलं आहे त्याचं अजून आम्हाला काहीच अपडेट नाही। त्याच्यामुळे आम्ही इथेच थांबलेलो। प्रवासी बी त्रस्त आहेत, काही प्रवासी उतरून निघून गेले आणि बाकीचे जे आहेत ते सगळे गाडीमध्ये त्रस्त आहेत। पण आता सगळ्या प्रवाशांची जिम्मेदारी आमच्यावर आहे, त्याच्यामुळे आम्हाला पुढं बी गाडी नेता येत नाही। आम्हाला इथले पोलीसवाले सहकार्य म्हणजे थांबून मला काही अपडेट देत नाहीत। प्रवाशांचे फार प्रश्न आहेत, लेडीज म्हणतात केव्हा जाणार। आम्ही टायमिंग सांगितली की ती घडी दाखवतात आम्हाला, इतक्या वाजता जाणार, तुम्ही 2 तास म्हणले होते, काय झालं? आता आम्ही पुढचं काय प्रश्न उत्तर देणार? ते प्रवासी आम्हाला पैसे बी वापस मागतात, आम्हाला खायला बी द्या, सगळ्याच सुविधा करा म्हणतात। आता कंडक्टरने काय करावं? तुम्ही वरती काही याबद्दल म्हणजे संपर्क साधलाय? तुमच्यावरती जे अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काही बोलणं झालंय त्यांच्यासोबत? वरती आम्ही फोन केलते आमच्या डेपोमध्ये, पण त्यांना सांगितलं जिथले पोलीसवाले जे गाड्याच देते त्याप्रमाणे तुम्हाला चालावं लागेल। आता गाडी तिथून हलतच नाही तर आम्ही तरी काय करणार? पोलिसांचं जे गायडन्स आहे तेच आम्हाला पालन करावं लागेल आणि प्रवाशांची सर्व जिम्मेदारी आमच्यावर आहे। त्याच्यामुळे त्यांना सुरक्षित पोहोचवणं हे आमच्या सगळ्या चालक वाहकाची जिम्मेदारी आहे। त्याच्यामुळे आम्ही त्या सर्वांना सुरक्षित नेण्याचा प्रयत्न करतो। त्याच्यामुळे आम्ही हायगाई करायला वेळ लागला तरी हरकत नाही, पण आम्ही त्यांना सुरक्षित पोहोचवणार। वेळ लागेल पण ते सांगता येत नाही किती वेळ लागेल। वृद्ध स्त्रिया आहेत किंवा मग लहान मुलं वगैरे आहेत, त्या वॉशरूमला वगैरे किंवा जेवणाची काही व्यवस्था झाली? काहीच व्यवस्था नाही आहे। इथं रस्त्यामध्ये भर रस्त्यात उभा केलं आहे, इथं वॉशरूमची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, काही नाही। आमच्यापाशी एक जार होता तेवढ्यामधलं पाणी आम्ही त्यांना पाजलं, ती बी संपलंय। आता इथं काहीच व्यवस्था नाही रोडवर। पोलीस प्रशासन आपल्यापर्यंत आलं होतं, काही व्यवस्था करण्याबद्दल काही बोलणं झालं? काहीच नाही। पोलीस प्रशासनानं फक्त आम्हाला थांबून ठेवलंय, ट्रॅफिक जाम केलंय, पण आम्हाला काहीच दिलं नाही त्यांना। पाणी नाही, चारा नाही, काही नाही, उलट थांबून ठेवलंय। बाकी आम्हाला काहीच मदत मिळालेली नाही। आपण पाहिलं तर एकंदरीतच प्रवाशासोबतच सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांचं पण आपण मत ऐकलेलं आहे। सगळ्या बाजूनेच म्हणजे एकतर प्रवाशांची कोंडी होतीये, व्यवस्था नाहीये। खरं तर खायची प्यायची व्यवस्था तर नाहीच आहे, पण वॉशरूमसाठी व्यवस्था नाहीये। प्रवासी प्रश्न विचारतायत, आम्ही काय उत्तर द्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे। 5 तास झाले गाडी थांबलेली, त्याच्यासाठी पब्लिकसाठी काय सेवा आहे? ड्रायव्हर काय करणार? एक जातो हाकायला, एक जातो मुतायला, त्यांची वाट हे करणार का? ड्रायव्हर लोक वाट बघणार का? गाडी पळवायला पाहिजे ना लोकांनी। आम्ही इटलकरंजीवरनं निघालो, इथं गाड्या थांबल्या, जो तो आपल्या मार्गाला गेला, खाली जो त्या बाईला आणला बोलून, परत ती गाडी तिथं मोरं थांबले। इथं ड्रायव्हर लोक आमच्या इथंच आहे, काय करणार ते तरी काय करणार? पोलीस काय कोण सुनाय, कोण सुनावतो? कुठं पोलीस आहे? तुम्ही पत्रकार एक दिसले म्हणून थांबलो आम्ही तुमच्यासाठी। ही पब्लिक सेवा आहे काय? जनता सेवा याला बोलतात का? तुम्ही सांगा, ते तरी काय करणार? माणूस आता मी गेलो समजा, बाई गेली हागायला मुतायला, त्या बाईची बिचारे लोक वाट इथून गाडी काढली त्यांनी, ती बी बाई एवढे आजारी असून आली आणि दुसरे 2 गायब आहे। आतापर्यंत आम्ही कुठपर्यंत थांबायचं? आम्ही बी आजारी आहे, माझ्याकडे गोळ्या आहे। मी बी आजारी आहे, माझ्याकडे बी गोळ्या आहे, डॅगॅमेन आहे काय, पण त्या गोळ्या दाखवतो तुम्हाला डबा गाडीमध्ये। आम्ही एवढे आजारी असून किती धक्के खाणार तुम्ही सांगा? आणि ते तरी कुठपर्यंत पब्लिकसाठी सेवा करणार? पब्लिकची एक जातो हागायला, एक जातो मुतायला, माणसं फाकतात आहे आणि ड्रायव्हर बिचारे माशा मारतो आम्ही लोक इथं। काय करणार? काय पब्लिकची काय सेवा आहे सांगा? तुम्ही सांगा, बोला तुम्ही भाषणांमध्ये, राशन द्या। आता आम्ही काय बोलणार? बोलून थकलो आम्ही। 5 तास झालं बसलोय, काय करायचं? एस टी महामंडळ इथं एस टीनं आलोय आम्ही सातारवरनं, सगळे हालत चालली बेकार।
पाणी नाही इथं, सुविधा कसली नाही, टॉयलेट नाही, काय नाही. कसं काय करायचं आम्ही? हा, तुम्ही काहीतरी सुविधा करा, हे लवकरात लवकर चालू करा. मी 12:30 वाजल्यापासून थांबलो इथं. काय करणार आम्ही? आम्हाला पुढं जायला मागं बी यायला काय चान्स नाही, काय नाही. इथं पाणी मिळेना, काय नाही, काय करावं काय कळत नाही. इथं स्त्रिया, प्रशासन आपल्याकडे आले नाही, काही आपल्यासोबत संपर्क पोलीस सुद्धा कोण आले नाहीत. आम्हाला काय विचारलं येऊन बघून जाते ते. आम्ही काय कसं काय करावं काय कळतच नाही. आमची लयच एकदम हालत चालली बेकारमध्ये. तुम्ही जरा सहकार्य करा, या गाडी हलवा इथून. आजी, आपण कुठून आलात आणि किती वेळ झाला इथं थांबलेत? मी निसरा फाट्यावरून आले, 9:30ला गाडीत बसले, अजून इथंच आहे. किती वेळ झाला गाडी थांबली इथं? जवळजवळ 3 तास झालं. आपण कुठून आलात, किती वेळ झालं गाडी थांबली इथं? पाटणवरून 5 तास झाले. 5 तास झाले. 5 तास झाले, काहीच सुविधा नाही, नाही. आपण जेवण वगैरे काहीच नाही केले. आपण पाहिलं तर आपलं ही बस गेले 6 ते 7 तास झाले या ठिकाणी थांबली आहे. आपण आणखी पाठीमागे जाऊया, प्रवाशांशी चर्चा करूयात. ताई, किती वेळ झालं थांबली आहे बस इथे आणि तुम्हाला कुठं जायचंय? 4 ते 5 झाले. 5 तास झालं. आपण जेवण वगैरे काही सुविधा आपल्याला मिळाले? पोलीस प्रशासन आलं होतं या ठिकाणी? नाही. काही पुढची माहिती आहे आपल्याला कुणाला की काय होणार आहे किंवा किती हे वेळामध्ये बद्दल आम्हाला काहीच कल्पना नाही पुढे काय होणार आहे किंवा काय. हे परिवहन मंत्री कोण आहेत ना, त्यांनी पहिले लक्ष दिलं पाहिजे की डेपोतून गाड्या सोडणं किंवा काय हे सगळं. आणि वाहन चालकाशी बोलणं झालंय आपलं, त्याच्यावरून काही माहिती आहे? त्यांना पण कुठल्याही डेपोतून त्यांना काहीच कल्पना नाहीये किंवा ते कोण काही ऑर्डर पण देत नाही की गाडी तुम्ही दुसऱ्या मार्गे वळवा किंवा ती गाडी रिटर्न ह्या प्रवाशांना परत न्या तिकडे घरी. काहीच नाहीये. बाबा, आपण कुठून आलेत, किती वेळ झालं इथं बस थांबली? मी सातारमधून बसलो एस टीला. इथं येऊन मला आता जवळजवळ 5 तास झालं, तरी काय कळलं पुढं काय गाडी आले ना, काय गॅसचा टेम्पो का काय लिकेज आहे वाटतं. त्याच्यामुळं काय सूचना 5 तास आण नाही, पाणी नाही, काय नाही. बसलोय आपलं 5 तास, गाडी उभी. कंडक्टर ड्रायव्हर म्हणतात आम्हाला दुसरा रूट नाही सांगितलं, ह्याच रूटनं गाडी जाणार. बरोबर आहे त्यांचं. ज्या वरिष्ठांनी त्यांना सांगितलं ह्याच रूटनं गाडी जायला पाहिजे, त्याच रूटनं गाडी जाणार. म्हणजे त्यांना वरून असं सांगण्यात आले की याच रूटने गाडी जायला हवी. ह्याच रूटनं गाडी गेली पाहिजे, दुसऱ्या रूटनं जायचं नाही. पोलीस प्रशासन आपल्याकडे आलं होतं, काही त्यांच्यासोबत संवाद साधलाय आपण? इतके तास झाले आपण इथं आहेत. जेवणाची किंवा खास करून वॉशरूमची काही सुविधा लेडीजसाठी करण्यात आली आहे? काय नाही, काही सुविधा वगैरे त्यांनी विचारपूस नाही केला, काय नाही. नुसते फिरतात, येतात, जातात, बस एवढंच करतात, बाकीचं काय नाही. वॉशरूमसाठी वगैरे कुठं जाताय आपण, काही सुविधा आहे? काय सुविधा नाही. किती वेळ झालं हे जाम आहे आणि आपण पिण्याचं पाणी आता कुठपर्यंत घेऊन जाणार? आम्ही आत्ता मॅडम बघितलं तर कमीत कमी 16 तास झाला. आम्हाला कळलं की 16 तासापासून लोक अडकलेले आहेत. तर आम्ही सगळ्या मित्रांनी आणि मोरेश्वर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळ्या पाण्याच्या बाटल्या घेऊन आता लोकांपर्यंत पोहोचवायला चाललोय. म्हणजे आपण जास्त होईल, जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढ्या दूरपर्यंत आम्ही जाऊन जेवढं होईल तेवढ्या पाण्याच्या बाटल्या पोहोचवणार आहेत. नाव काय सर आपलं? सागर वाघमोडे. आणि हे सगळं म्हणजे आपण हो, हमारे मोरेश्वर भाऊ उन्होंने गाइडेंस दिया है, वो बात होती है फंसे हुए इम्पोर्टेंट काम से. उन्होंने बोला किसी पब्लिक को तकलीफ नहीं होना चाहिए. आप किसी भी लेवल तक किसी भी टाइम तक उनको जाके जो भी सुविधाएं हो, पानी हो, मेडिकल हो या खाना हो, उसको प्रोवाइड करें. तो हम हम यहाँ एक और हम लोग हैं रात तक है. जब तक ये ट्रैफिक क्लियर नहीं होगा हम लोग हैं इधर पब्लिक की सेवा के लिए. कॅमेरामॅन अनिल गजलेसह मी प्रिया मोरे, पुणे.